हॅलो फ्रेंड्स, दिस इज मनीष अँड यू आर वॉचिंग एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर्फे ज्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. ग्रुप ए, ग्रुप बी अँड ग्रुप सीच्या या वॅकन्सीज आहेत. तुमचं कुठल्याही शाखेतून फक्त ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरीही तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात. अँड यांची ऑफिसेस महाराष्ट्र, दिल्ली अँड बाहेरच्या कंट्रीजमध्ये सुद्धा आहेत. म्हणजेच एकतर गव्हर्नमेंट जॉब अँड बाहेरच्या देशात जायची संधीसुद्धा तुम्हाला भेटू शकणार आहे. सो खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही डेफिनेटली यासाठी अप्लाय करायला पाहिजे. तर आता कोणत्या पोस्ट आहेत, किती पोस्ट आहेत, एक्झाम पॅटर्न, एज लिमिट, सॅलरी, सिलेक्शन प्रोसिजर, सारं काही आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाणार आहोत. cbse.gov.in ही आहे यांची ऑफिशियल वेबसाईट. आता या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे लेटेस्ट ॲट CBSEवर. बघा, इथे तुम्हाला वॅकन्सी नोटिफिकेशन दिलेलं आहे, डिटेल्ड ॲडव्हर्टिजमेंटसुद्धा दिलेलं आहे आणि अप्लाय ऑनलाईनची लिंक आहे. एकदा आपण डिटेल्ड ॲडव्हर्टिजमेंट पाहूया. तर बघा, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्यातर्फे ही रिक्रुटमेंट होणार आहे. तर आता पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत, तर असिस्टंट सेक्रेटरी, असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डिरेक्टर, असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डिरेक्टर ट्रेनिंग, त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डिरेक्टर स्किल एज्युकेशन, त्यानंतर अकाउंट्स ऑफिसर या ग्रुप एच्या पोस्ट आहेत. मॅक्झिमम एज लिमिटसुद्धा इथे दिलेलं आहे प्रत्येक पोस्ट पुढे 35, 30, 30, 30, 35. कॅटेगरी वाईज पोस्ट अँड टोटल पोस्टसुद्धा इथे दिलेल्या आहेत. प्लेस ऑफ पोस्टिंग तुमची एनी ऑफ दी बोर्ड्स ऑफिसेसमध्ये असणार आहे. त्यानंतर ग्रुप बीच्या पोस्ट आहेत सुप्रिटेंडंट अँड ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर. यासाठी पे लेवल 6 आहे, एज लिमिट 30 आहे आणि या एजमध्ये तुम्हाला अकॉर्डिंग टू युअर कास्ट एज रिलॅक्झेशनसुद्धा भेटणार आहे. ठीक आहे. सुप्रिटेंडंटच्या 27 जागा आहेत, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरच्या 9 जागा आहेत. त्यानंतर ग्रुप सीच्या वॅकन्सीज आहेत ज्युनियर अकाउंटंट अँड ज्युनियर असिस्टंट. ज्युनियर अकाउंटंट 16 जागा आहेत, ज्युनियर असिस्टंट 35 जागा आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया काय दिलं आहे. तर बघा, यासाठी दी कॅन्डिडेट मस्ट बी ए सिटीजन ऑफ इंडिया अँड ड्युरेशन ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ दी ॲप्लिकेशन 2/12/2025 ते 22/12/2025. 22 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ फीज 22 डिसेंबर 2025. 22 डिसेंबर 2025ला रात्री 12च्या आत तुम्हाला फीज सबमिट करायची आहे. आता आणखी काय दिले ते पाहूया. बघा, इथे रिलॅक्झेशन इन दी अपर एज लिमिट दिलं आहे. SC/ST साठी 5 इयर्सचं एज रिलॅक्झेशन असणार आहे. OBCसाठी 3 इयर्स, PWBD अनरिझर्व्ड 10 इयर्स, PWBD OBC 13 इयर्स, PWBD SC/ST 15 इयर्स. त्यानंतर इथे एक्स सर्व्हिसमॅन, वुमन, डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स यांसाठी एज रिलॅक्झेशन दिलेलं आहे. नेक्स्ट पाहूया काय दिलं आहे. तर आता तुम्हाला अप्लाय करण्यासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते दिलेलं आहे. तर असिस्टंट सेक्रेटरी ग्रुप एची पोस्ट आहे. काय पाहिजे यासाठी, तर बॅचलर्स डिग्री फ्रॉम ए रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इसेन्शियलमध्ये दिलं आहे. तुमचं कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे फ्रॉम ए रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. त्यानंतर यासाठी एज लिमिट दिलं आहे 35 इयर्स. स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट काय असणार आहेत, तर MCQ बेस्ड प्रिलिमिनरी स्क्रीनिंग एक्झामिनेशन होणार आहे. त्यानंतर टायर 2मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप अँड डिस्क्रिप्टिव्ह टाईप रिटन मेन एक्झामिनेशन होणार आहे अँड देन तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डिरेक्टर अकॅडमिक्स ट्रेनिंग स्किल एज्युकेशन. ही सुद्धा ग्रुप एची पोस्ट आहे. काय पाहिजे यासाठी, तर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ 55 मार्क्स. त्यानंतर डिझायरेबलमध्ये काय पाहिजे ते दिलं आहे. एज लिमिट 30 इयर्स. स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट याची सुद्धा टायर 1मध्ये MCQ बेस्ड प्रिलिमिनरी स्क्रीनिंग एक्झाम होणार आहे. त्यानंतर टायर 2 OMR बेस्ड अँड डिस्क्रिप्टिव्ह टाईप रिटन मेन एक्झामिनेशन अँड देन इंटरव्ह्यू. नेक्स्ट पाहूया काय दिलं आहे. तर अकाउंट्स ऑफिसरची पोस्ट आहे, ग्रुप एची पोस्ट आहे. काय पाहिजे, तर बॅचलर्स डिग्री ऑफ ए रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ इकॉनॉमिक्स और कॉमर्स और अकाउंट्स और फायनान्स और बिझनेस स्टडीज और कॉस्ट अकाउंटिंग. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट असेल तरी चालेल, MBA फायनान्स असेल तरी चालेल. डिझायरेबलसुद्धा इथे दिलं आहे. स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट काय असणार आहे त्यासाठी, तर सेम आहे MCQ बेस्ड प्रिलिमिनरी स्क्रीनिंग एक्झामिनेशन, OMR बेस्ड अँड डिस्क्रिप्टिव्ह टाईप रिटन मेन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू. त्यानंतर आली ग्रुप बीची सुप्रिटेंडंटची वॅकन्सी. काय पाहिजे, तर कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे फ्रॉम ए रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट. त्यानंतर वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर और कम्प्युटर ॲप्लिकेशन्स सच ॲज विंडोज, MS ऑफिस, हँडलिंग ऑफ लार्ज डेटाबेस, इंटरनेट, कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे तुम्हाला. याच्या रिक्रुटमेंट स्टेजेस काय असणार आहेत,
तर MCQ बेस्ड प्रिलिमिनरी स्क्रीनिंग एक्झामिनेशन होणार आहे. त्यानंतर OMR बेस्ड अँड डिस्क्रिप्टिव्ह टाईप रिटन एक्झामिनेशन. आणखी काय होणार आहे, तर टायपिंगची टेस्ट होणार आहे. 35 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश और 30 वर्ड्स पर मिनिट इन हिंदी. कम्प्युटरवर होणार आहे ही टेस्ट. ठीक आहे. नेक्स्ट पोस्ट पाहूया. तर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ग्रुप बी ची पोस्ट आहे. काय पाहिजे, मास्टर्स डिग्री ऑफ ए रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ कंपल्सरी और इलेक्टिव्ह सब्जेक्ट और ॲज दी मीडियम ऑफ एक्झामिनेशन ॲट दी डिग्री लेवल. त्यानंतर और अँड यापैकी काही तुमच्याकडे असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर या पोस्टसाठी. याची सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे, तर सेम आहे. नेक्स्ट पोस्ट आहे ज्युनियर अकाउंटंटची, ग्रुप सी ची पोस्ट आहे. इसेन्शियल काय आहे, 12th क्लास फ्रॉम ए रेकग्नाइज्ड बोर्ड विथ अकाउंटन्सी और बिजनेस स्टडीज और इकॉनॉमिक्स और कॉमर्स और एंटरप्रेन्योरशिप और फाइनेंस, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन और टॅक्सेशन और कॉस्ट अकाउंटिंग ॲज वन ऑफ दी सब्जेक्ट. यापैकी कोणताही एक सब्जेक्ट असायला पाहिजे तुम्हाला 12th क्लासमध्ये. त्यानंतर टायपिंग स्पीड ऑफ 35 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश और 30 वर्ड्स पर मिनिट इन हिंदी. स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट सेम आहे. यांच्यासुद्धा 2 एक्झाम होणार आहेत, MCQ एक्झामिनेशन अँड OMR बेस्ड अँड डिस्क्रिप्टिव्ह टाईप रिटन मेन एक्झामिनेशन. आणि त्यानंतर होणार आहे तुमची टायपिंग टेस्ट. नेक्स्ट पोस्ट पाहूया काय दिलं आहे, तर ज्युनियर असिस्टंट ग्रुप सी ची पोस्ट आहे. यासाठी फक्त 12th पास पाहिजे आणि टायपिंग पाहिजे. 35 इन इंग्लिश, 30 इन हिंदी. रिक्रुटमेंट प्रोसेस सेम आहे. ठीक आहे. आता आणखी काय दिले ते पाहूया. तर बघा, एक्झामिनेशन फीज दिले फॉर SC ST PWBD एक्स सर्व्हिसमॅन अँड वुमेन. यांच्यासाठी ग्रुप ए पोस्टसाठी 250 रुपीज, ग्रुप बी 250 अँड ग्रुप सी 250. तीनही पोस्टला सेम फी आहे 250 रुपीज. त्यानंतर अनरिझर्व्ड OBC EWSसाठी काय आहे, तर ग्रुप ए पोस्टसाठी 1750 अँड ग्रुप बी अँड सी साठी 1050. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया काय दिलं आहे. तर मोड ऑफ पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI ने पेमेंट करू शकता. नेक्स्ट पाहूया काय दिलं आहे. तर बघा, सिलेबस दिला आहे. दी स्कीम ऑफ एक्झामिनेशन. असिस्टंट सेक्रेटरीसाठी काय सिलेबस आहे, तर टायर 1 ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईप एक्झामिनेशनचा सिलेबस इथे दिला आहे. 100 क्वेश्चन्स असणार आहेत 300 मार्क्ससाठी. 2 आवर्सचा टाईम तुम्हाला भेटणार आहे. यामध्ये पार्ट 1मध्ये करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस आहे. याचे 20 क्वेश्चन्स आहेत 60 मार्क्ससाठी. पार्ट 2मध्ये आहे जनरल मेंटल ॲबिलिटी, जनरल इंटेलिजन्स, लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, 20 क्वेश्चन्स 60 मार्क्स. पार्ट 3मध्ये आहे अरिथमेटिकल अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी अँड डेटा इंटरप्रिटेशन, 20 क्वेश्चन 60 मार्क्स. पार्ट 4 जनरल हिंदी कॉम्प्रिहेन्शन अँड कम्युनिकेशन स्किल, 10 क्वेश्चन 30 मार्क्स. पार्ट 5मध्ये आहे जनरल इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन अँड कम्युनिकेशन स्किल, 10 क्वेश्चन 30 मार्क्स. पार्ट 6मध्ये आहे बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर प्रोफिशियन्सी, 20 क्वेश्चन 60 मार्क्स. असे या पोस्टसाठी हे 100 क्वेश्चन्स विचारण्यात येणार आहेत 300 मार्क्ससाठी. ही आहे तुमची टायर 1 OMR बेस्ड एक्झामिनेशन. त्यानंतर टायर 2 एक्झामिनेशनमध्ये काय असणार आहे, जे ऑब्जेक्टिव्ह टाईप अँड डिस्क्रिप्टिव्ह रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे. तर बघा, यात करंट अफेअर्स ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये 10 क्वेश्चन्स विचारण्यात येतील 30 मार्क्ससाठी आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये 4 क्वेश्चन्स 20 मार्क्ससाठी. त्यानंतर इंडियन हिस्ट्री अँड कल्चर, इंडियन इकॉनॉमी, इंडियन जॉग्राफी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, concepts, issues and dynamics of public administration and management, Constitution of India, polity, governance, English language and comprehension. या टॉपिक्सवर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप अँड डिस्क्रिप्टिव्ह टाईप दोन्ही क्वेश्चन्स विचारण्यात येणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे 50 क्वेश्चन्स 150 मार्क्स, डिस्क्रिप्टिव्ह टाईप 30 क्वेश्चन्स 150 मार्क्स. आणि या दोन्ही एक्झाम्स नंतर तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल अँड फायनल मेरिट विल बी बेस्ड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन टायर 2 अँड इंटरव्ह्यू. ठीक आहे. ही जी तुमची टायर 2 ची एक्झाम होणार आहे ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह मेन एक्झामिनेशन, यावर अँड इंटरव्ह्यूवर तुमचं फायनल मेरिट ठरणार आहे. ठीक आहे. हे झालं फर्स्ट पोस्टसाठी, जी ग्रुप ए ची वॅकन्सी आहे त्यासाठी. बाकी पोस्टसाठी पण डिटेल सिलेबस इथे दिलेला आहे. ठीक आहे. अकाउंट ऑफिसर, त्यानंतर सुप्रिटेंडंट. बघा, या सगळ्या पोस्टसाठी टायर 1 अँड टायर 2च्या ज्या एक्झाम होणार आहेत त्यांचा सिलेबस सेम आहे. टायर 1 ची एक्झाम होणार आहे 100 क्वेश्चन्स 300 मार्क्स. त्यानंतर टायर 2 ऑब्जेक्टिव्ह टाईप 50 क्वेश्चन्स 150 मार्क्स, डिस्क्रिप्टिव्ह टाईप 30 क्वेश्चन्स 150 मार्क्स. सेम एक्झाम सिलेबस आहे सर्व पोस्टसाठी. बघा, इथे ज्युनियर असिस्टंटचा सिलेबस चेंज आहे. टायर 1 OMR बेस्ड एक्झामिनेशन हा पॅटर्न सेम आहे, पण जे टायर 2 ची एक्झाम होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह रिटन एक्झामिनेशन, तिचा सिलेबस डिफरंट आहे.
यामध्ये पार्ट फर्स्टमध्ये हिंदी और इंग्लिश एसे रायटिंग येणार आहे. 200 ते 250 वर्ड्समध्ये तुम्हाला एसे रायटिंग येणार आहे 50 मार्क्ससाठी. पार्ट 2मध्ये ॲप्लिकेशन और लेटर रायटिंग असणार आहे हिंदी और इंग्लिश 50 मार्क्ससाठी. पार्ट 3मध्ये प्रिसिज रायटिंग आहे 50 मार्क्ससाठी. ठीक आहे. ही टायर 2ची डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन 150 मार्क्ससाठी असणार आहे. इथे एक्सपेक्टेड लेवल ऑफ नॉलेज फॉर एक्झामिनेशन दिलेलं आहे. कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी विचारण्यात येणार आहे ते सर्व डिटेल इथे दिलेलं आहे. बघा आता सिटीज ऑफ एक्झामिनेशन सुद्धा दिलं आहे. टायर 1 एक्झामिनेशन कोणत्या कोणत्या सिटीजमध्ये कंडक्ट केली जाईल ते दिलेलं आहे. बघा महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये एक्झाम होणार आहे. तर इथे सर्व डिटेल्स तुम्हाला ऑफिशियल ॲडव्हर्टिजमेंटमध्ये भेटणार आहेत. ठीक आहे. तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. गव्हर्नमेंट जॉब आहे, पेमेंट स्केलसुद्धा चांगला आहे, बाहेरच्या कंट्रीमध्ये जायची सुद्धा संधी तुम्हाला भेटू शकते. ठीक आहे. तर यासाठी अप्लाय कुठे करायचे ते एकदा पाहूया. तर बघा यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर इथे अप्लाय ऑनलाईनच्या लिंकवर क्लिक करायचं आहे. बघा इथे दिलं आहे डिरेक्ट रिक्रुटमेंट कोटा एक्झामिनेशन 2026 एक्झामिनेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट इन ग्रुप A, B अँड C. बघा इथे जर तुम्ही न्यू असाल तर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे. ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेटसाठी लॉग इन करायचं आहे. इथे न्यू रजिस्ट्रेशनवर तुम्हाला क्लिक करून सर्व माहिती फिलअप करायची आहे. तुमचं पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स, एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डिटेल्स सर्व फॉर्म फिल करून तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. अप्लाय करण्याच्या आधी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जी ऑफिशियल ॲडव्हर्टिजमेंट दिलेली आहे ती सर्वांनी एकदा नीट वाचून अप्लाय करायचं आहे. त्यामधल्या सर्व गाईडलाईन्स फॉलो करून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे अपडेट्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.